आता आला आहे ओवीचा वाढदिवस. आज आहे 17 जानेवारी. आणि आज 17 जानेवारीच्या दिवशी ओवीनी, आम्ही कोणीच तिला पकडून नव्हतो, अशी ती होती आणि ती उभी झाली स्वतःहूनच आणि स्वतःहूनच चालली. 2 पावलं तिने टाकली. सो बिग अचिव्हमेंट. ओवीच्या वाढदिवसासाठी म्हणून आम्ही पैसे गोळा करत होतो आणि आज ती वेळ आली होती. ओवीचं पिगी बँक आम्ही तोडलं, पैसे घेतले त्यातनं. सो काही म्हणजे एक्सपेक्टेडपेक्षा आम्ही रीच नाही केले एक्सपेक्टेड, पण थोडे जेवढे जमा झाले तेवढे घेऊन आम्ही तिच्यासाठी काहीतरी बनवणार आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही आता श्रुतीकडे चाललो. वेजची लूट आहे तोपर्यंत. ही झाली ओवी रेडी. हाय वेदू, ज्याची लूट होती आज. आम्ही लूट साजरी केली आणि निघालो. वेदकडून निघाल्यानंतर आम्ही संक्षाताईकडे हळदी कुंकवाला गेलो आणि फायनली आम्ही निघालो पंचम गोल्डमध्ये. इथे या ज्वेलर्सकडे आलो आम्ही आणि ओवीचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्हाला तिला गोल्डची एक आठवण म्हणून द्यायचं होतं. सो आम्ही इथे आलो आणि तिच्यासाठी थोडीशी गोल्ड खरेदी केली. नेमका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये ओवीनी माझा ग्लासेस तोडले आणि आम्हाला एक चांगला जबरदस्त फटका बसला. सो आम्ही लगेच ग्लासेस बनवायला गेलो माझ्यासाठी, कारण मला कोणीही काहीही दूरचं दिसत नाही. सो म्हणून आम्हाला फार गरज होती चष्म्याची आणि मला तुरंत बनवावं लागणार होतं. हे आहे 18 जानेची क्लिप. या दिवसाला माझा हात चांगलाच भाजला. ॲक्च्युली मी वांग भाजत होती आणि मीच भाजले. ओवी उठायच्या आधीच तिला बर्थडे विशेषचे भरपूर कॉल आले होते आणि जशी ती उठली तेव्हापासून दिवसभर कॉल चालू होते. आजी आजोबांचे, काका काकूचे, दादाचे, मामाचे, सगळ्यांचे तिला कॉल येत होते. सगळ्यांनी खूप खूप आशीर्वाद दिला तिला. माझा हात भाजला होता त्यामुळे प्रतीक तिला जेवण देत होता. नंतर ओवीने एक छान झोप घेतली. काही वेळात प्रतीक केक घेऊन आला होता. किती सुंदर आहे, पॅकेजिंग पण किती गोड आहे. काढ ना सी. माझा नवरा मी म्हणते माझ्या नवऱ्याला मला बारीक व्हायचं आहे आणि माझा नवरा क्रॉसंट आणतोय, चीज केक आणतोय, चीज केक आणतोय, चीज केक आणतोय, चीज केक आणतोय. काय होणार आहे माझं? कैसे होंगा मैं बारीक? हे पोरगी ना झोपूनच बरी होती. हे इश बर्थडे 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 ओवी, हॅपी बर्थडे ओवी, हॅपी बर्थडे डिअर ओवी, हॅपी बर्थडे टू यू. असं होऊ शकते का की बाळाचा बर्थडे आणि बाळ रडणार नाही म्हणून? ही हसताना दिसते आता, पण तिकडे प्रतीक फुगे फुगवत आहे. तर तिला इतका रडू आला की शेवटी मला घेऊन बसावं लागलं आहे तिला आता. ओवीची एक मस्त झोप झाल्यानंतर आम्ही तिला आंघोळ घातली. काय झालं? लगेच कॅमेरा दिसला की ही शांत होऊन जाते. एकदम स्माइल वगैरे द्यायला सुरुवात करते. बदमाश आहे तू, बदमाश. ओ बाबा बाबा बाबा. ही माझी ओवी रेडी झाली आहे. हा ड्रेस मावशीने घेतलाय तिला, योगिता मावशी, थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. तिच्या टोपीवर पाय आहे तुझा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ओवी. हॅपी बर्थडे टू यू. प्रतीक आणि आम्ही दोघांनी ओवीला दिवसभरातनं 100 वेळा बर्थडे विशेस केले आहेत. हॅपी बर्थडे ओवी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे.
बस मग हे बघ दीदी कशी बसते, तू बन. ओय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओवी, हॅपी बर्थडे टू यू. असा आम्ही ओवीचा हा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट केला आहे. आम्ही ओवीचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी क्रॉडेलिया क्रूजला जातो आहे. सो स्टे ट्यून टू माय चॅनल. तुम्हाला क्रॉडेलिया क्रूजविषयीचे भरपूर व्हिडिओज मिळणार आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.